नमस्कार, मी वैष्णवी आणि एम-बी न्यूजच्या या विशेष सत्रामध्ये आपल्या सगळ्या प्रेक्षकांचं मी हार्दिक स्वागत करते. आणि आज आपण चांदूर रेल्वे शहरामध्ये सध्या निवडणुकीची रणधुमाळी, प्रचाराची रणधुमाळी सध्या सुरू झालेली आहे आणि आपण अशाच उमेदवारांच्या आता भेटीगाठी घेतो आहोत. तर अशाच आपण एका उमेदवाराला भेटणार आहोत, ज्या प्रभाग क्रमांक 1 साठी नगरसेविका या पदासाठी रिंगणामध्ये उतरलेल्या आहेत. आपण आज त्यांना भेटणार आहोत. नमस्कार ताई, नमस्कार. आपला परिचय? माझं नाव स्वाती प्रशांतराव मस्के. मी प्रभाग क्रमांक 1 मधून उभी आहे, वंचित बहुजन आघाडीतर्फे. आणि त्या पॅनलतर्फे मी यावेळेस निवडणूक लढणार आहे. आणि सुरू आहे आमची तयारी वगैरे. पहिल्यांदा तुम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये आलात? पहिल्यांदाच उतरलेली आहे आणि एवढ्या वर्षात माझी तयारी होती. परंतु मी बघितलं की प्रगती कुठपर्यंत आहे, पण प्रगती मला दिसली नाही. तर मी म्हंटल, आपण एवढं शिक्षण घेतलेलं आहे, हे घेतलेलं आहे, तर त्याचा काहीतरी शैक्षणिक दृष्ट्या प्रत्येक दृष्टीने गरीब वर्गाला किंवा माझ्या प्रभागामध्ये जे आहेत, ज्यांची काहीच प्रगती, ज्यांना काही घरकुल मिळालेलं नाही आहे किंवा बाकी इतर गोष्टींचा लाभ मिळालेला नाही, त्यांना मी लाभ कसा मिळवून देऊ, या एवढ्या वर्षात मला ते दिसलं नाही. मग मी म्हटलं, आपण स्वतःच त्या याच्यामध्ये उतरून त्यांना आपण म्हणजे आमचे जे वरिष्ठ आहे निलेश भाऊ विश्वकर्मा यांच्या आशीर्वादाने आपण त्यांना मदत कशी करावी, याकरता आपण स्वतः त्या रिंगणामध्ये उतरावं, अशी माझी खूप इच्छा होती. त्यामुळे मी हा पाऊल उचललेला आहे आणि पुरेपूर त्यांची मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. नक्कीच ताई, आपले मुख्य मुद्दे जे आहेत, आपण या मुद्द्यांवर आपण विकासावर भर देणार, याच्यावर तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात आहे, अत्यंत चांगली गोष्ट आहे. परंतु मुख्य मुद्दा कुठला आहे तुमचा निवडणुकीच्या याच्यात, की आपण नगरसेविका झाल्यानंतर कुठल्या गोष्टीकडे तुमचं स्पेशली व्हिजन असेल? महिलाच आहे आणि आपण बाकी सगळ्या गोष्टी या चांदूर रेल्वे, तर तुमचं व्हिजन कुठल्या गोष्टीवर असेल? माझं 2 विजन आहे. एक म्हणजे आम्ही आता याच्यासाठी त्यांना भेटीगाठी सुरू आहेत आमच्या. तर त्यामध्ये मला असं दिसून आलं की त्यांचे घरं जे आहेत, ते घरं अगदी पडीत झालेले आहेत. त्यांना शौचालयाची व्यवस्था नाही आहे. तर माझी अशी इच्छा आहे, माझा एक मुद्दा आहे की ती त्यांना घरकुल प्रत्येकापर्यंत पोहोचवणे, हा एक प्रथम मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा म्हणजे असा की शैक्षणिक दृष्ट्या आणि महिलांना एक चान्स मिळाला पाहिजे. आणि शैक्षणिक दृष्ट्या मला समोर न्यायचं आहे की जसं शिक्षणाचा लाभ त्यांच्या मुलाबाळांपर्यंत शिक्षणाला समोर न्यायचं आणि वेगवेगळ्या त्यांना उपलब्धी निर्माण करून द्यायच्या. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे घरकुल. मग आता जेवढं पण त्यांना भेटीगाठी केल्या तर मला त्यांचं घराचं एक खूप पडीत अवस्था आहे आणि इतकी खराब अवस्था आहे की आपण नाही त्याच्यामध्ये. आता आम्ही पण तिथे राहिलो आहे, तर काहीच प्रगती नाही असं दिसून आलं. तर तो एक महत्वाचा मुद्दा माझ्या आहे समोर. आणि त्यानंतर जेव्हा आम्ही तिथे भेटीगाठी दिल्या, त्यानंतर असं आढळून आलं की नाले वगैरे यांची खूप दुरावस्था आहे. तो एक मुद्दा आहे. परत मला सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे मला महिलांसाठी काहीतरी करायचं आहे. जसं तिथल्या महिलांसाठी लघु उद्योग आपण निर्माण करू शकतो. त्यांना एक प्रोजेक्ट असा तयार करून देऊ शकतो. त्याच्यानंतर त्यांना वेगवेगळ्या याच्यामध्ये आपण सहभागी करू शकतो. त्यांना घराच्या बाहेर काढणं, त्यांना जसं त्या घरातल्या घरात असतात की आम्ही कमी शिकलेलो आहो बा, आम्ही काय करणार. तर कमी शिकलेल्यांना सुद्धा आपण कशा प्रकारचे रोजगार, लघु उद्योग निर्माण करून देऊ शकतो, हा माझा एक प्रथम मुद्दा राहणार आहे. तर आणि त्याच्यानंतर त्यांच्या मुलांना सुद्धा शैक्षणिक दृष्ट्या किंवा बाकी नुसतं शिक्षणच नाही, तर बाकी जसं ऑलिम्पिड आहे, हे ते त्याबद्दल माहिती देणं, त्यांच्या मुलांना सुद्धा समोर नेणं आणि त्याचबरोबर त्यांच्या आईंना सुद्धा, म्हणजे महिलांसाठी माझी खूप काही करायची इच्छा आहे. आणि त्यामुळे मला त्याचा माझा प्रयत्न पण असेल. त्याकरिता मी आता रिंगणात उतरलेली आहे. तर ह्या सगळ्या माझा जो प्रयत्न आहे, एक मी समोर जे भविष्य बघत आहे, त्याकरिता सगळं माझ्या ज्या मैत्रिणी आहे प्रभाग क्रमांक 1 मधून, या मला नगरसेविका पदासाठी नक्कीच पुढाकार देतील, मला निवडून आणतील, अशी मला पूर्ण त्यांच्यावर विश्वास आहे. आणि पुढाकार दिल्यानंतर मी त्यांच्यासाठी जे स्वप्न बघितले आहे ते मी पुरेपूर पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल आणि करेलच, असा त्यांचाही माझ्यावर विश्वास त्यांनी ठेवावा आणि त्या विश्वासावर मी पात्र उतरेल, ही मी त्यांना एक विश्वासाने सांगते की तुमचा जो माझ्यावर विश्वास आहे त्याबद्दल निराशा होणार नाही. आणि जसं की मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, लघु उद्योग आहे, शैक्षणिक दृष्ट्या
त्यांच्या मुलांना समोर नेणे आहे, त्या महिलांना एक घराच्या बाहेर काढणे आहे, की चूल आणि मूल हेच तुमचं जीवन नाही, तर समोरही तुम्हाला आता महिला कुठल्याच क्षेत्रामध्ये मागे नाही, तर तुम्हाला सुद्धा समोर निघावं लागेल. आणि त्यांना मी बाहेर काढण्याचा प्रयत्न करेल आणि समोर नेण्याचा प्रयत्न करेल. सर्व महिलांच्या हातात हात धरून मी समोर जाईल. असंच मला त्यांनी निवडून दिल्यानंतर हे सगळ्या गोष्टी मी त्यांच्यासाठी करणार, असं मी माझ्याकडून आश्वासन देते. नाही की आपण आजचा म्हणजे वर्तमानातला विचार न करता भविष्याचा जर विचार केला, तर माझे भाऊ निलेश भाऊ विश्वकर्मा आणि प्रियंकाताई विश्वकर्मा या शैक्षणिक दृष्ट्या आपल्या शहराला एवढ्या समोर नेतील याची मला याचा पूर्ण विश्वास आहे. आणि त्यांचा हा वाटचाली सुरू पण झालेली आहे. त्यांनी कॉलेजेस वगैरे सुरू केलेले आहे. तर माझी नगरवासियांना बस हीच विनंती आहे की आपला जो पाठिंबा आहे तो निलेश भाऊ विश्वकर्मा यांना अवश्य द्या. कारण आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपण आपला विचार न करता, वर्तमानात आपलं काय चांगलं होईल याचा विचार न करता, आपल्या मुलांचं भविष्य कसं चांगलं होईल या दृष्टीने जर विचार केला, तर सर्वात पाठिंबा देणारा व्यक्ती म्हणजे निलेश भाऊ विश्वकर्मा हा आहे. आणि आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी आहे. मागील निवडणुकीमध्ये काही मतांनी त्यांना ते मागे राहिले, पराभूत झाले. परंतु यावेळी आमचा सर्व लोकांचा, आमचं सगळं नगरसेवक पदासाठी जे उभे आहेत त्यांचा सर्वांचा पाठिंबा निलेश भाऊ आणि प्रियंकाताई सोबत आहे. आणि आम्हाला अटळ असा पूर्ण विश्वास आहे की यावेळेस आमचे भाऊ आणि आमच्या ताई, आमच्या सहकार्यांनी आमचं सर्व पॅनल हे समोर जाईलच. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे माझं शैक्षणिक दृष्ट्या आम्ही या नगराला समोर नेऊ, जे की एवढ्या वर्षामध्ये कधीच झालेलं नाही. चांदूर हे शैक्षणिक दृष्ट्या जिथेच्या तिथेच आहे. आपल्याला कुठेच चांदूरमध्ये शैक्षणिक दृष्ट्या कुठेच प्रगती पाहायला मिळत नाही. ना कॉलेज, ना शाळा, ना इतर काही. आपल्याला शिकायचं म्हटलं, पुढं वेगळा काही कोर्स करायचं म्हटलं, चांदूरच्या बाहेर मुलं पाठवावी लागतात, आई वडिलांच्या दूर. तर हा एक त्यांचा मूळ मुद्दा आहे निलेश भाऊ आणि प्रियंकाताईंचा, की आपले मुलं आपल्या जवळ राहून एक वेल एज्युकेटेड बनले पाहिजे इथेच राहून. आणि आपल्या एज्युकेशन घेतल्यानंतर ते परगावात न जाता त्या गावातली, त्या सिटीतली प्रगती न करता आपल्या नगरात लावून आपल्या नगराची प्रगती केली पाहिजे. हा निलेश भाऊ विश्वकर्मा आणि प्रियंकाताई आणि आमचा सर्व पॅनलचा मूळ उद्देश आहे. होत्या प्रभाग क्रमांक 1 मधील वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेविकासाठीच्या उमेदवार आणि आपला जनतेवर विश्वास ठेवून की ते आपल्याला नक्की निवडून देतील, आपल्या कामावर विश्वास ठेवून ते नक्की आपल्याला विजयी करतील, असा ठाम विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.